आज बघा दिवसभर मला उलट्या झाल्या, त्यामुळे काही बरं वाटत नव्हतं आज, त्यामुळे मी ब्लॉग केलाच नाही. डायरेक्ट मी भेटते बघा तुम्हाला संध्याकाळची 7 वाजली, आत्ता ब्लॉगिंगला सुरुवात केली. आतापासून जे काही होईल तेवढंच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर बघा पूजा मांडणी वगैरे झालेली आहे आता माझी, तर चला आपण बघूया. तर इकडे बघा मैत्रिणींनो, मी उंबरठा पूजन पण करून घेतलं आहे. हळदीने लेपून वर छान अशी रांगोळी काढली आहे. इकडे दिवाबत्ती पण केलेला आहे. तर मी उंबरठा लेपन का करते म्हणजे मी स्वामी समर्थांच्या केंद्रात जायची, तर त्यावेळी ते लोक आम्हाला हे असं उंबरठा पूजन करताना हळदीने लेपून पूजा करायचं म्हणून सांगितलं होतं. त्यावेळेपासून मी हे हळदीने लेपूनच पूजा करते. असं हळदीने लेपून पूजा केल्यानंतर खरंच खूप छान वातावरण घरात निर्माण होते. एकदम भक्तिमय असं घर नेहमी वाटत राहते. मी दर शुक्रवारी करतेच, पण आज चिदंबरांचं व्रत असल्यामुळे आज देखील मी हे केले बघा. तर चला मैत्रिणींनो, इकडे पूजा मांडणी मी दाखवते. हे किचन रूम आहे आणि इकडे बघा देवारा आहे. इकडे पूजा मांडणी केलेली आहे. आमच्या घर मालक्यानं बघा एवढं मोठं घर बांधलं आहे, पण देवाराच बांधला नाही. आणि आम्ही बांधतो म्हणलं तर नको पण म्हणतात. कुठे आपल्याला इकडे फार दिवस राहायचं आहे म्हणलं. इकडे बघा चौरंगावरच मी देवांची मांडणी केली आहे, इथंच पूजा करते. आणि हे बघा सत्य चिदंबरांचं पूजा मी इथं केलेलं आहे, व्रत इथं मांडलेलं आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीनेच मी पूजा मांडणी केलेलं आहे. अहो दिवसभर आज मला खरंच खूप त्रास होत होता. मला वाटत होतं संध्याकाळी पूजा तरी करू देते का नाही, म्हणजे संध्याकाळी पूजा तरी माझ्याकडनं होते का नाही असं मला वाटलं. एवढं त्रास होत होतं, पण चिदंबरांची कृपा, मला दिवसभर खूप त्रास झाला, पण संध्याकाळी 5च्या पुढे खरंच मला बरं वाटू लागलं. आणि हे बघा मी छान असं शिवचिदंबरांचं पूजा इथं मांडणी केलेली आहे. तर बघा आता फक्त पूजा मांडणी झालेली आहे. आता पूजा मांडणी झाल्यानंतर मला 108 वेळा शिवचिदंबरांचं जप करायचं आहे. बेलपत्र वाहून करायचं असते, पण आज माझ्याकडे बेलपत्र अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी तांदूळ वाहूनच शिवचिदंबरांचं 108 वेळा जप करणार आहे. त्यानंतर बघा मला इथे सत्य चिदंबरांचं व्रतकथा ते पुस्तक तुम्हाला दिसतंय पांढऱ्या कलरमध्ये. त्यात 5 अध्याय आहेत, ते वाचून घ्यायचं आहे मला. मग अध्याय वाचल्यानंतर मग इकडे आरती वगैरे करून स्वामींना नैवेद्य दाखवून मग आम्ही सगळी जेवणार आहे.
हे ठेव इथं पुढे काय जेवण खायचं आमचं चाललंय घरातलं. थांब जरा. सुंदर काहीतरी टेस्ट करून तिथं ठेवा जेव्हा पडते ह्याच्यावर पुस्तकावर जेव्हा कुठं पुढे इथं केळावर ठेवू का ते ठेवा की त्या पुस्तक ह्याला झोप पळा झोप झोप तिच्या तर मंडळी बघा चिदंबर स्वामींची आरती झालेली आहे आता आणि स्वामींना नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे. आता आम्ही बसले बघा सगळेजण जेवायला. तर जेवणामध्ये बघा इकडे ज्वारीची भाकरी आहे, वरण आहे, हे उडीद पापड आहे, साबुदाण्याचं पापड आहे, परत ह्यांना शेंगदाण्याची आमटी एक्स्ट्रा केल्या का तर शेंगदाण्याच्या आमटीमध्ये कांदा लसूण आहे. मला आज कांदा लसूण नाही चालत म्हणून माझ्यासाठी फक्त वरण केले. तर या मंडळी तुम्ही पण जेवायला. तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू आपण राजाधिराज सद्गुरु भगवान शिव चिदंबरेश्वर गुरु महाराज